अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामीमय स्वागत आहे. मागील कर्माचे फळ आपण प्रत्येक वेळी म्हणत असतो बघा. कुठलेही भोग आले तर आपल्याला वाटतं की आपल्या मागच्या कर्माचे फळ आहे किंवा आपल्या मागच्या कर्माचे भोग आहे असतात. नाही असं नाही, कारण आपण जन्माला येताना जे कर्माचे फळ घेऊन येत असतोय, मग ते वाईट असो किंवा चांगले असो. यातून वाईट असेल तर आपले स्वामी समर्थ महाराज कमी करतात, पण आपल्याला कसे कळणार की हे मागच्या जन्माचे भोग आहेत किंवा आपल्याला काही कृत्यामुळे आपल्याला मिळालेले शासन आहे. तर चला, आपला आजचा व्हिडिओ त्याबाबतच होणार आहे. तर व्हिडिओ कुठेही थांबवू नका. खूप महत्त्वाची आणि महत्त्वशील माहिती आहे, तुम्हापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. तुम्ही त्याचा लाभ घ्या. बघा, मागील कर्माचे फळ ही संकल्पना आपल्या समाजात खोलवर रुजलेली आहे. अनेकदा दुःखे, अडचणी किंवा नकारात्मक घटना घडल्या की नक्कीच माझ्या हातून काहीतरी वाईट घडलं असेल आणि त्याचे हे फळ असा विचार आपल्या मनात येतो आणि आपण तो भोगत असतो. किंवा कोणतीही नकारात्मक घटना घडत असेल किंवा वादविवाद होत असेल, काही घडलं असेल तर आपण म्हणतच असतो की मात्र हे सत्य आहे की नाही आणि असल्यास हे कसे ओळखा, याबद्दल सखोल आणि तर्कशुद्ध आपल्याला माहिती असले पाहिजे. केवळ भीती किंवा अंधश्रद्धेवर नाही आहे, हे लोकांना सगळ्या पटलं पाहिजेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काय, तर आपण कर्म म्हणजे काय, केवळ शारीरिक कृतीतील कर्म म्हणता येत नाही, तर आपले विचार, आपली वाणी ही महत्त्वाची पाहिजे. प्रत्येक कर्माचा एक परिणाम असतो जो चांगला किंवा वाईट असू शकतो. हा परिणाम त्वरित दिसेल असे नाही, त्याला फार वेळ लागतो. आता एक प्रश्न येतो, पूर्वी केलेल्या कर्माचे वाईट फळ आपल्याला मिळत आहे, हे कसे ओळखावे? अचूक मापदंड नाही, कारण जीवनातील घटना अनेक कारणांनी प्रभावित असतात. तरी काही गोष्टीवर विचार केल्यास एक दृष्टिकोन आपल्याला लाभायला येतो किंवा मिळत होतो. ह्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे आपण स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराजांच्या पावन चरणीची प्रार्थना असतेच आणि काही गोष्टी ह्या स्वामी समर्थ महाराजांच्याच असतात. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला सुख, शांती, समाधान मिळो, ह्यासाठीच ह्या सगळ्या व्हिडिओ आहे. तुम्ही लक्षात ठेवा. एक बघा, घटनाची पुनरावृत्ती आणि स्वरूप. जर तुमच्या जीवनात विशिष्ट प्रकारची नकारात्मकता घटना वारंवार घडत असतील तर ज्यांचे स्पष्ट विचार करायला पाहिजे. उदाहरणार्थ, जर तुमच्या नात्यामध्ये सतत समस्या येत असतील, विश्वासघात होत असेल, आर्थिक नुकसान वारंवार होत असेल, तर या घटनांच्या मुळाशी दीर्घकालीन कारण असेल हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हे कारण तुमच्या भूतकाळातील किंवा सवयी, विचार किंवा कृती असेल हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. याचा अर्थ असे नाही की या प्रत्येक वाईट घटनेमागे मागील कर्माचे फळ नाही. अनेकदा परिस्थिती, इतरांचे वर्तन किंवा आपल्या चुकीचे निर्णय, तात्कालिक निर्णय आपल्याला हे भोग भोगू शकतात. पण जर एकाच प्रकारचे नकारात्मक तुमच्या जीवनात एक न संपणारी मालिका बनून राहिली असेल तर ते काही ना काहीतरी मागील जन्माचेच कर्म असते. आंतरिक अशांती आणि नकारात्मक भावना. जर तुमच्या मनात सतत नकारात्मक विचार येत असतील, कारण नसताना भीती वाटत असेल, असंतोष आणि बेचैनी जाणवत असेल, तर हे तुमच्या आंतरिक जीवनाचे प्रतिबिंब जाणवत असते. भूतकाळात जर तुम्ही कोणाला मानसिक त्रास दिला असेल, वाईट चितले असेल, नकारात्मक दृष्टीने ठेवला असेल, तर त्याची ऊर्जा तुमच्या मनात साठते आणि वर्तमान काळातही ह्या टाईपमध्येच बाहेर पडते. याचा अर्थ असे नाही आहे नकारात्मक येणारी गोष्ट ही मागच्या कर्माचेच भोग असते असे नसते. तुमच्या चालू काळातही नकारात्मक, त्यामुळे ते भोग येऊ शकतात. पण जर तुम्हाला दीर्घकाळ आंतरिक शांतता मिळत नसेल, तर सकारात्मक प्रयत्न करून परिस्थितीचा फरक पडत नसेल, तर आपल्याला विचारांचा आणि भावनांच्या मुळाशी जाणे अत्यंत महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. संबंधांमधील अडथळे आणि गैरसमज. आपले इतरांशी असलेले संबंध आपल्या कर्माचे एक महत्त्वाचे दर्पण आहेत. जर तुमच्या जवळच्या लोकांमध्ये सतत गैरसमज होत असतील, तुमच्या चांगल्या प्रयत्नानंतर दुरावा निर्माण होत असेल किंवा तुम्हाला लोकांचा विश्वास मिळण्यास अडचण येत असेल, तर हे तुमच्या भूतकाळातील वर्तमानाचे परिणाम असू शकतात. कदाचित तुम्ही कोणाचे मन दुखावले असेल, विश्वासघात केला असेल किंवा इतरांना कमी लेखले असेल. तर याचा अर्थ असा नाही की प्रत्येक मतभेद मागील कर्मामुळेच होतो. स्वभाव, विचार आणि दृष्टिकोन भिन्न असल्यामुळे वाद होऊ शकतात.
जर तुमच्या सर्वच नात्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची कटुता किंवा दुरावा असेल तर आत्मपरीक्षण करणे खूप महत्त्वाचे असते. आरोग्य आणि शारीरिक समस्या, काही वेळा दीर्घकाळ चालणाऱ्या शारीरिक समस्या किंवा आजार यांचे वैद्यकीय कारण स्पष्ट नसते. ते तुमच्या भूतकाळातील जीवनशैली, सवयी किंवा मानसिक तणावाचे परिणाम 100% असू शकतात. आपल्या शरीरावर आपल्या विचारांचा आणि कृतींचा खोलवर परिणाम होत असतो. लक्षात ठेवा, जर तुम्ही निसर्गाच्या नियमाचे उल्लंघन केले असेल, इतरांना त्रास दिला असेल किंवा नकारात्मक जीवनशैली जगाला दिला असाल तर त्याचेही परिणाम वाईट येतात. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक आजार मागील कर्मामुळे होतो. अनुवंशिकता, वातावरण आणि तात्कालिक कारणही आरोग्यावर परिणाम करतात. पण जर तुम्हाला वारंवार सतत गंभीर आरोग्य समस्या येत असेल, त्यांचे समाधान मिळत नसेल तर आपल्याला जीवनशैलीवर विचार करणे आवश्यक असते. नशिबाची साथ न मिळणे, अनेकदा असे वाटते की लोकांचे सगळे प्रयत्न होतात तर काहींना सतत अपयश येते. याला आपण नशिबाची साथ म्हणतो. जर तुम्हाला सतत प्रयत्नांतरही निराशा येत असेल, संधी असूनही त्या तुमच्या हातून निसटून जात असतील तर यामागे तुमच्या भूतकाळातील काही नकारात्मक ऊर्जा किंवा कर्म अडथळा निर्माण करत शकतो. याचा अर्थ असा नाही की नशिबाचा भाग नाही. प्रयत्न आणि नशिबाचा समन्वय महत्त्वाचा असतो. पण जर तुम्ही प्रामाणिकपणा प्रयत्न करून असूनही तुम्हाला अपयश मिळत नसेल तर आत्मचिंतन करणे फारच महत्त्वाचे आहे की तुमच्या कोणत्या सवयी किंवा विचारामुळे नकारात्मक परिस्थिती आकर्षित होत असते. महत्त्वाचा दृष्टिकोन आणि तर्कसुद्धा विचार, प्रत्येक वाईट घटनेला मागील कर्माचे फळ मानणे धोकादायक आहे. यामुळे निराशा, अपराधीतपणा आणि निष्क्रियता येऊ शकते. वर्तमानातील समस्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी भूतकाळाबद्दल विचार करण्यात राहिल्यास परिस्थितीत सुधारणा करणे कठीण होऊन जाते. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या भूतकाळातील कर्मामुळे तुम्हाला त्रास होतो तर वर्तमानात चांगले कर्म करणे आणि नकारात्मक सवयी सोडणे हा त्यामागचा फार मोठा आणि सुंदर उपाय आहे. कर्म आणि त्याचे फळ यांचा नियम एक नैसर्गिक ऊर्जात्मक नियम आहे. जसा प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते त्याचप्रमाणे प्रत्येक कर्माचा परिणाम असतो. हा परिणाम त्वरित किंवा भविष्यात दिसू लागतो. आपल्या विचारांची आणि भावनांची शुद्धता खूप महत्त्वाची असते. केवळ शारीरिक कर्म नाही तर आपले विचार आणि भावना देखील ऊर्जा निर्माण करतात आणि आपल्या भोवती एक विशिष्ट वातावरण तयार करत असतात. सकारात्मक विचार आणि भावना सकारात्मकतेला आकर्षित करतात तर नकारात्मक विचार आणि भावनांना नकारात्मकतेला खतपाणी देत असतात. आत्मपरीक्षण आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे. आपल्या चुका आणि नकारात्मक सवयी ओळखण्यासाठी प्रामाणिकपणाचे स्वतःचे अवलोकन करणे महत्त्वाचे असते. दुसऱ्यांना दोष देण्याऐवजी स्वतःच्या कृतीची जबाबदारी घेणे फार आवश्यक असते. हे प्रामाणिकपणे स्वतःचाच गुणदोष बघणे खूप महत्त्वाचे असते. स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात. वर्तमान काळात सकारात्मक करणे हा भूतकाळातील नकारात्मक कर्माचा प्रभाव कमी करण्याचा खूप छान मार्ग आहे. दान धर्म करणे, इतरांना मदत करणे, चांगले विचार करणे, सकारात्मक दृष्टिकोन, भावना ठेवणे हे चालू काळातील भविष्यातील परिस्थिती सुधारू शकतात. क्षमा करणे आणि स्वतःला माफ करणे महत्त्वाचे आहे. भूतकाळातील चुकांसाठी स्वतःला सतत दोष देत राहिल्यास नकारात्मक ऊर्जा वाढत राहते. आपल्या चुकांमधून शिकून पुढे जाणे आणि स्वतःला माफ करणे मानसिक आरोग्यासाठी खूप आवश्यक असते. दैवी कृपेवर आणि सकारात्मक शक्तीवर विश्वास ठेवा. अनेकदा आपल्या प्रयत्नांच्या पलीकडे काही शक्ती कार्यरत असते. श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने कसलीही वाईट परिस्थितीत मार्ग येतो आणि दिसतो. निष्कर्ष काय निघतो ह्यातून? मागील कर्मांचे वाईट फळ आपल्याला मिळत आहे की नाही हे कुणालाही निश्चितपणे सांगणे कठीणच आहे. जीवनात घटना घडतच असतात, मात्र आपल्या जीवनात नकारात्मक घटनांची पुनरावृत्ती, अशांती, संबंधामधले अडथळे, आरोग्य समस्या, नशिबाची साथ न मिळणे यासारख्या गोष्टीवर सतत विचार करणे तर आपण त्यातून एक दृष्टिकोन तयार करतो. महत्त्वाचे म्हणजे या विचारांना नकारात्मकतेकडे न नेता सुधारणेची सकारात्मक बदलाची प्रेरणा म्हणून पाहणे फार महत्त्वाचे आहे आणि आपल्या चुकांमधून शिकणे हा भूतकाळातील नकारात्मक
कर्मांचा प्रभाव असतो आणि आनंदी जीवन जगण्याचा सकारात्मक मार्ग आहे। त्यामुळे भूतकाळाच्या ओझ्याखाली नका राहू, वर्तमानातील कृतीवर लक्ष केंद्रित करा, म्हणजे जीवन हे खूप सुखकारक असतं आणि स्वामी समर्थ महाराजांचे सदैव साथ असते। तर तुमच्या लक्षात आले असेल, आपण मागील कर्मांचे भोग किंवा चालू कर्माचे भोग असे काही नसते, दोन्हीही समप्रमाणात असते। मागील जन्माला येताना आपण मागच्या कर्माचे भोग घेऊन तर येतच असतो, पण सदैव आपल्याला मागील कर्माचे भोग भोगता नाही येत। आपण चालू काळात जे काही कृत्य करतो त्याचेही फळ आपल्याला मिळत असते। तर लक्षात ठेवा, सदैव आपण आपल्या बाबतीत नकारात्मक विचार न करता सकारात्मक भावनेने विचार करत राहिलो तर आपल्याला निश्चितच परमेश्वर दिसतो आणि आपलं जीवन सुंदर आणि सफळ होतो। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, काही गोष्टी पटल्या असतील तर निश्चित कमेंट करा। श्री स्वामी।